नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत आपण श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या 7 अध्यायांची थोडक्यात माहिती बघितली. आज 8वा अध्याय, ज्याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग, त्याची माहिती बघूया. याच्यामध्ये श्लोकसंख्या 28 आहे आणि या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णांना काही प्रश्न विचारतात आहे आणि श्रीकृष्ण त्याची उत्तरं देतात आहे. यामध्ये अर्जुन विचारतात आहे की ब्रह्म म्हणजे काय, अक्षर ब्रह्म म्हणजे काय, आणि त्यामध्ये श्रीकृष्ण सांगतात आहे की जो अविनाशी परमेश्वर आहे त्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. यामध्ये ते म्हणतात आहे की या नाशवंत जगामध्ये कशा प्रकारे तुमची वागणूक असायला पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही संपूर्ण निष्ठा परमेश्वरावर ठेवायला पाहिजे, आणि जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही परमेश्वराला प्राप्त होता. यामध्ये ते म्हणतात की अंतकाळी जो व्यक्ती देवाचं नाव घेतो तो मला येऊन मिळतो. परत ते हेही सांगतात आहे की जो व्यक्ती सतत देवाचं नाव घेतच राहतो आयुष्यभर, तो माझ्यात विलीन होतो आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगतात आहे. त्यामध्ये ते सांगतात आहे की तुमच्या अंतःकरणाची शुद्धी आणि परमेश्वरावर संपूर्ण निष्ठा आणि त्याचबरोबर निष्काम कर्म हे करून तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. असा हा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग.